एवढ्या फुल उन्हामध्ये अंगाच्या नुसत्या घामाच्या धारा लागतात आणि अशा फुल उन्हामध्ये आहे ना तर सामान शिफ्टिंग करणं फार अवघड आहे. गरम इतकं होतं की आम्हाला शेवटी शर्टची बटणं खोलून आहे ना तर हवा घ्यावं लागते. एक एक बटन खोलावून द्यावं लागतं. काय करणार, अवघड काम एकदम उन्हाळ्यामध्ये. एक तर पाय भी गरम गरम है. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, नाक्या आल्यानंतर आपल्याला जवळजवळ 1:15 वाजता एक भाडं लागलेलं आहे छोटंसं. तर ते बघा आता आपण नुकतं लोड केलेलं आहे आणि अनलोडिंगसाठी बघा इथं आलेलं. आता हे सिद्ध विनायक गणपती मंदिर आहे बघा, इथं आलेलो आहे आपण. तर मित्रांनो बघा, हे गणपती मंदिर आहे आपलं इथं. हे बघा, हे बंद असल्यामुळं आपण बाहेरूनच दर्शन घेऊ. ओम गणपते नमः. हे बघा, आणि गाडी आपली इथं हे मटेरियल आणलेलं आहे बघा आपण खाली करण्यासाठी. ओके. तर मित्रांनो, आपण त्या फ्रेम आहे ना त्या सिद्धविनायक मंदिर गणपती मंदिराजवळ सोडून आपण नाक्यावर आलो, जेवण केलं, आपल्याला दुसरं भाडं लागलं. तर आपण आलेलो आहे दिव्या लॅबच्या जवळ आहे ना सायंतारा हॉटेल आहे ना, तिथं आलेलो आहे. हे बघा, हे सायंतारा. तर इथून आपल्याला घर सामान लोड करायचं आहे आणि ते खाली करायला जायचं आहे आपल्याला. माऊली लॉन्च आहे ना त्याच्या जो पेट्रोल पंप आहे ना त्याच्या आसपास कुठंतरी ते सोडायचं आहे. तर आम्ही आता वाट बघून राहिलेलो त्या ज्यांचं सामान लोड करायचं ना ते येत आहे आता, त्या ताई. तर त्याच्यासाठी आणि 2 माणसं घेऊन आलेलो आहे मी बरोबर. गाडी लोडिंग करण्यासाठी आलो बघा. आता गाडी लावली आपण. फ्रीज आणि बेड आहे ना वरून घ्यावं लागलं आपल्याला. ते सामान सर्व वरून खाली घ्यायचं आहे, वरच्या वरून तिथून आणि खाली घ्यायचं आहे ते. तर जिना खूप छोटा आहे, खूप छोटा आहे. तर फ्रीज आणि कॉट हे दोऱ्या बांधून वरून घ्यावं लागणार आहे. जिना जर बारीक असला तर अवघड काम होऊन जातं. सर्व मोठ्या वस्तूने आणता येत नाही जिन्यावरून, ते वरून दोरी मारून आणि ते मग आतमध्ये घ्यावं खाली उतरावं लागतं ते. काही नाही, थोड्या वेळाने लोडिंग होऊन जाईल आता. मित्रांनो, कसं आहे की कधी छोटे पण भाडे येतात, कधी मोठे पण भाडे येतात. पण जे भाडे आले ते आपल्याला मारावं लागतात, नाही तर मग आपला धंदा होणार नाही. त्यामुळं जसे भाडे येईल छोटे मोठे ते मारावंच लागतात आपल्याला. तर बघा, आता लोड होत आली गाडी आपली जवळजवळ. बघा, छोटा जिना असल्यामुळं ती फ्रीज किती अवघड काम कुठून आणलं बघा.
फार बेकार काम राहतं. गाडी पुढे घेतो जरा. आलं फ्रीजवरून. तर मित्रांनो आता गाडी लोड झाली आपली. बघा आमचे सहकारी दोघं योगेश आणि समाधान घामाघूम झाले एकदम. ऊन इतकं तगडं आहे ना, इतकं गरम होऊन राहिलं ना, म्हणजे अवघड आहे. अशा याच्यामध्ये काम करणं खूप अवघड आहे. पण नावीला जे करावं लागतं, मजबुरी. हे आता आलं माऊली लॉन्च. मग त्याच्या मागच्या बाजूलाच आपल्याला पेट्रोल पंपाच्या पुढं समोरच्या लाईनला खाली करायचे आता. तेव्हा आमचे दोघे भाऊ जाम झाले. हा पेट्रोल पंप आणि याच्या समोर म्हणून ते आम्रपाली लॉन्च आहे ना, तिथं मध्ये घुसायचं. हे बघा आता आपण खाली करण्यासाठी झालेलं आहे बघा. एवढ्या खाली हे बघा आता खाली होती गाडी आता आपली. एवढ्या फुल उन्हामध्ये अंगाच्या नुसत्या घामाच्या धारा लागतात आणि अशा फुल उन्हामध्ये आहे ना, तर सामान शिफ्टिंग करणं फार अवघड आहे. गरम इतकं होतं की आम्हाला शेवटी शर्टची बटणं खुलून आहे ना, तर हवा घ्यावं लागते. एक एक बटन खोलावून द्यावं लागतं. काय करणार, अवघड काम आहे एकदम उन्हाळ्यामध्ये. झालं आता फक्त कॉट राहिली, फक्त मस्त कॉट राहिली फक्त. झालं ओके. वरती का जागे सुचले वरती लागलाय का झालं.